साई प्रसाद करपे या आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। चला तर आपण जाऊया श्री स्वामी समर्थांच्या वायंगणी गावातील मठामध्ये। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांच्या इच्छेने स्वप्न साकार झाले। स्वामी समर्थ वायंगणी गावी मुक्कामी आले। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्री रवळनाथाच्या कृपा आशीर्वादाने पुनीत झालेल्या आणि निसर्गाचे आंदनवन लाभलेल्या वायंगणी गावी स्वामींची इच्छा होती, म्हणूनच स्वामींचे भव्य दिव्य मंदिर पूर्णत्वास आले। वायंगणी गावचे हे श्री स्वामी समर्थांचे विश्रांती स्थान। वायंगणी गावात व पंचक्रोशीत अनेक स्वामी भक्त आहेत। सर्वजण आपापल्या परीने स्वामींची भक्ती करतात। सर्वजण स्वामी भक्तांनी मिळून दर गुरुवारी श्री सदानंद राणे यांच्या घरी आरती करण्याचे ठरवले। सर्व स्वामी भक्त दर गुरुवारी सायंकाळी 8 वाजता श्री सदानंद राणे यांच्या घरी एकत्र होत। त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र, कृपाष्टक, प्रार्थना म्हणून आणि नंतर स्वामींची आरती करत। ही आरती सुरू होण्यामागे स्वामींचा मोठा हेतू होता, कारण ज्याच्या घरी पहिली आरती झाली त्याच्याच भूमी स्वामींनी आपल्या विश्रांती स्थानाची जागा निवडली। श्री सदानंद राणे यांनी लावलेल्या स्वामी समर्थांच्या रोपट्याला फळ आले। स्वप्नपूर्तीच्या वाटचालीचा प्रवास। सदानंद राणे आणि निंबाळकर यांची भेट। अनेक वर्षापूर्वी स्वामी सेवा करणारे आणि वायंगणी गावी आपले सेवेचे रोपटे जपणारे स्वामी भक्त श्री सदानंद राणे यांच्याशी श्री निंबाळकर यांची भेट झाली। श्री सदानंद राणे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली, परंतु एवढे मोठे कार्य करताना आपल्याकडे निधी असणे आवश्यक होते। यासाठी सर्व स्वामी भक्तांनी एकत्र येणे गरजेचे होते। श्री सदानंद राणे यांच्या घरी सातत्याने बैठका होऊ लागल्या। मंदिराच्या उभारणीसाठी जागा निवडणे, स्थापन करणे या विषयावर चर्चा होऊ लागल्या, पण निश्चितपणे दिशा मिळत नव्हती। स्वामींनीच मार्ग दाखवला। मंदिर उभारणी कामी मंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। यासाठी श्री सदानंद राणे यांच्या घरी बैठका घेण्यात आल्या। सदर बैठकीत कार्यकारिणी निश्चित करण्यात आली। त्यानंतर मंदिर कोठे बांधायचे याबाबत चर्चा करण्यात आली। तत्कालीन मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत हडकर यांनी श्री सदानंद राणे यांना वायंगणी हायस्कूल समोरील जागा देण्याबाबत विचारणा केली। श्री सदानंद राणे आणि परिवार यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी 7 गुंठे जमीन दान स्वरूपात दिली आणि स्वामींच्या विश्रांती स्थळाची जागा निश्चित झाली। वायंगणी गावी स्वामी भक्तीच रोपट लावलेल्या श्री सदानंद राणे या स्वामी भक्ताच्या जागेतच स्वामींना यायचं होतं, म्हणून वारंवार स्वामी भक्तीच्या बैठका त्यांच्याच घरी होत होत्या। देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना या उक्तीप्रमाणे लाडक्या सदानंदाच्या जागेत स्वामींना राहायचं होतं। त्यानंतर सन 2004 साली मंडळाची रीतसर स्थापना करण्यात आली। माननीय सोनार सर मालवण यांच्याकडून मंदिराचा आराखडा तयार करून घेण्यात आला। सदर आराखड्यानुसार मंदिराचा अंदाजित खर्च 15 लाख रुपये होता। एवढा मोठा निधी संकलित कसा करावा हा मोठा प्रश्न मंडळासमोर होता। यासाठी मंडळ रजिस्टर करण्यात आले, पावती पुस्तके छापण्यात आली। मंडळाच्या वतीने मंदिर उभारण्याचे काम श्री दीपक सुर्वे यांना देण्यात आले। जसजसा निधी जमत होता तसतसे काम होत होते। संत कृपा झाली आणि इमारत फळा आली। श्री संत नामदेव महाराज आंदुर्ली, श्री संत तुळशीदास महाराज वेंगुर्ले व परमपूज्य राणे महाराज या त्रिभूतीच्या हस्ते मंदिराच्या शिलान्याचा कार्यक्रम परमब्रह्माच्या आगमनाच्या चाहुलीने सर्वजण उत्साहित झाले। ज्या दिनाची आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते तो सोनियाचा दिन 26 डिसेंबर 2012 उगवला। वायंगणी गावाच्या इतिहासातील हा सुवर्ण दिन ठरला। सर्व स्वामी भक्त भक्तिरसात न्हाऊन गेले। स्वामीनाथांच्या अखंड नामस्मरणाने सर्व परिसर दुमदुमला।
अनेक स्वामी भक्तांच्या प्रयत्नांना यश आले. केलेल्या परिश्रमाचे चीज झाले. त्यामुळे मने कृतकृत्य झाली. यांच्या ऋणातच राहू. मंदिराच्या बांधकामासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता होती. त्यासाठी भाड्याने पाणी आणावे लागत होते. श्री नाना करमळकर मालवण या भक्तांनी आपल्या प्रयत्नातून पाण्याचा प्रश्न सोडवला. मंदिराच्या संपूर्ण लादीचे काम श्री पप्पू फाटक यांच्याकडून पूर्णत्वास आले. मंदिराच्या कळसाच्या कामात आचरे गावचे माजी सरपंच श्री शशांक मिराशी यांनी फार मोठे काम केले. मंदिराच्या ग्रिल व स्लायडिंगचे सर्व काम श्री महेन ढोलम यांच्या सहकार्यातून पूर्णत्वास गेले. श्री चंद्रकांत पाटील मुंबई यांनी फार मोठे आर्थिक योगदान देऊन मोलाची मदत केली. मंदिराचे संपूर्ण विद्युतीकरण शंकर थोरात मुंबई व सहकारी यांनी करून दिले. श्री प्रमोद मसूरकर यांनी संपूर्ण मंदिराचे रंगकाम करून दिले. मंदिराच्या उद्घाटना सोहळ्यास माननीय श्री जुबेर काझी अध्यक्ष आचरा पिंपल असोसिएशन मुंबई यांनी 50,000 रुपये रोख स्वरूपात दिले. एक 20वा शतकालीन चमत्कार. श्री स्वामी समर्थांचे आपण अनेक चमत्कार अनुभवतो. श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा वांगणी तालुका मालवण गावी स्थापन झालेल्या श्री स्वामींचा 21व्या शतकातील एक चमत्कार आम्हाला वाटतो. कारण हे सर्व आमच्या नकळत स्वामींनीच घडून आणले. संत विभूतींनी स्वामींना प्रार्थना केली. त्यानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची प्रतिवर्षी पालखी प्रतिक्रमा वांगणी येथे नियोजित मंदिराच्या ठिकाणी सुरू झाली. स्वामी मंदिर पूर्ण होण्यासाठी सर्वजण स्वामींना विनंती करू लागले. मंडळ स्थापन होऊन 6 वर्ष झाली तरी कामाला वेग नव्हता. भक्तांच्या परिपक्वतेचा काळ संपत होता. स्वामीराज गुरु माझे आई मजला ठावत द्यावा पाही. सन 2010 साली मंडळ बदलण्याचा झालेला प्रयत्नही सुद्धा स्वामींची इच्छा होती. कारण मंदिर उभारणीच्या कामी तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर मंडळाची कार्यकारिणी खऱ्या अर्थाने सक्रिय झाली. त्यात मोलाचे सहकार्य माननीय श्री नाना करमळकर मालवण यांचे मिळाले. त्यानंतर वांगणी पंचक्रोशी दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निधी संकल्पासाठी स्वामी भक्तांनी भिक्षापात्र हाती घेतले. याच वेळीची स्वामी वाट पाहत होते. जेथे स्वामी पाय तेथे न्यून काय, जेथे स्वामी पाय तेथे न्यून काय श्लोकाची प्रचिती आली. भिक्षापात्र भरत राहिले. ते आज अखेरपर्यंत मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी मुंबई वारी करून मदत मिळवून दिली. मग मात्र मंदिराच्या कामाचे निशाण डोळ्याने फडकू लागले. सातत्याने स्वामी कृपेचा अनुभव येऊ लागला. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीचे कामही पूर्णत्वास आले. त्यात मुख्य सहकार्य लाभले ते श्री शंकर थोरात व सहकारी चिंतन परिवार यांचे. मुंबईवरून मूर्ती वांगणी गावी आणण्यासाठी श्री रामदास प्रभू यांना आपली गाडी दिली. प्रत्यक्ष माऊलीचे गावात आगमन होताच उर्वरित कामे झपाट्याने झाली. मंडळाचे पदाधिकारी सहकारी तहान भूक विसरून कामाला लागले. सर्व स्वामी भक्त आपापल्या परीने सहकार्य करू लागले. सोनियाचा दिन ऐतिहासिक सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहू लागले. राबवणारे हात आणि हजारो प्रेरणा देणारी मने यांचे आभार कसे मानावेत हे आम्हाला समजत नाही. तरी या मठास सद्भावनेने केलेली मदत ही स्वामीचरणी पुण्य होऊ देत, ही श्री स्वामी चरणी प्रार्थना.
सुंदरं स्वामी समर्थ मंगलम् अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर पावन मंगलम् अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर पावन मंगलम् अद्भुतं सुंदरं स्वामी समर्थ मंगलम् अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर पावन मंगलम् स्वामी समर्थ दर्शन देतच नाही कोण म्हणतो स्वामी समर्थ दर्शन देतच नाही स्वामी समर्थ म्हणजे दत्ताचे अवतारच आहेत स्वामी समर्थ म्हणजे दत्ताचे अवतारच आहेत अत्युत्तम सुंदरं स्वामी समर्थ मंगलम् अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर पावन सद्गुरु स्वामी प्रसन्न होतच नाहीत कोण म्हणतो सद्गुरु स्वामी प्रसन्न होतच नाहीत तुम्ही स्वामी चरणावर लोटांगण घालावे थेट तुम्ही स्वामी चरणावर लोटांगण घालावे थेट अत्युत्तम सुंदरं स्वामी समर्थ मंगलम् अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर पावन स्वामी समर्थ भोजन घेतच नाहीत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.